ट्रम्प यांच्यासमोर झालेल्या गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट समोर येते। हल्लेखोर कोल थॉमसला ट्रम्प यांच्या सुरक्षा रक्षकांना गोळी मारायची होती अशी अमेरिकन CBS न्यूजच्या हवाल्यानं माहिती मिळाली आहे। शिवाय हल्लेखोर हा शिक्षक असून व्हिडिओ गेम डेव्हलपरही होता अशी माहिती मिळाली आहे। हल्लेखोर वॉशिंग्टनमध्ये कसा पोहोचला याबाबतचा तपास यंत्रणांनी माहिती घेतली। हल्लेखोर लॉस एंजेलिसमधून शिकागोला आला आणि शिकागोतून वॉशिंग्टनमध्ये पोहोचल्याची सूत्रांची माहिती आहे। इराणचे सर्वेसर्वा मुस्तफा खामेनींचा मृत्यू झालाय का असा सवाल सध्या उपस्थित होतोय। इराणमधील मशहद शहरात लावण्यात आलेल्या शहीदांच्या पोस्टरवर मुस्तफा खामेनींचाही फोटो लावण्यात आला। आज इस्लामिक क्रांतीतील प्रसिद्ध नेत्यांचे फोटो आणि नावाचं पोस्टर एका भिंतीवर लावण्यात आलं। या पोस्टरवर मृतांमध्ये मुस्तफा खामेनींचाही फोटो आहे। त्यामुळे इराणचे सर्वोच्च नेते मुस्तफा खामेनींचा मृत्यू झालाय का असा सवाल उपस्थित होतोय। अमेरिका आणि इराण यांच्यातील बेबनाव कायम आहे। उभय देशांमधील शांती वार्तेची दुसरी फेरी पुन्हा फिसकटली। पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चर्चेच्या दुसऱ्या फेरीसाठी स्टीव्ह विटकॉफ आणि जरड कुशनर यांचा दौरा हा डोनाल्ड ट्रम्प यांनी रद्द केला। हे दोघेही पाकिस्तानला चर्चेसाठी जाणार नाहीत। इराणला चर्चेची इच्छा असल्यास त्यांनी फोन करावा असं ट्रम्प यांनी म्हटलं। डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः सोशल मीडियावर ही माहिती दिली। इराण आणि अमेरिकेमधील तणाव पुन्हा एकदा चर्चेत आला। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणकडून आलेला प्रस्ताव फेटाळल्याचं स्पष्ट केलं। इराणचा प्रस्ताव आणखी चांगला असू शकला असता असा दावा ट्रम्प यांनी केला। विशेष म्हणजे त्यांनी प्रस्ताव नाकारताच अवघ्या 10 मिनिटात इराणकडून नवा प्रस्ताव आल्याचंही ते म्हणाले। युरेनियमच्या मुद्द्यावरून अमेरिका आणि इराणमधील वाद अधिक तीव्र झाल्याचं चित्र आहे। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या प्रस्तावाला अस्वीकार्य ठरवत पुन्हा एकदा कडक भूमिका घेतली। इराणनं हॉर्मुझ सामुद्रधुनीवरील नियंत्रण सोडावं तसंच विकसित केलेलं युरेनियम सुपूर्द करावं अशी मागणी ट्रम्प यांनी केली। एवढंच नाही तर पुढील 20 वर्षांसाठी युरेनियम विकास थांबवण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे। अमेरिका इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणनं आणखीन ताठर भूमिका घेतली। नाकेबंदी उठवली जात नाही तोपर्यंत अमेरिकेशी थेट चर्चा होणार नाही असं मत इराणचे अध्यक्ष मसौद पेजेश्किन यांनी केलं। राजनैतिक चर्चेबाबत अमेरिका अधिक गंभीर नसल्याचा आरोपही त्यांनी केला। दबाव किंवा धमक्यांना घाबरून चर्चा करणार नसल्याचं ठामपणे सांगत त्यांनी आपली भूमिका अधिक स्पष्ट केली। इराणकडून अमेरिकेला थेट इशारा देण्यात आलाय। दक्षिण आफ्रिकेतील इराणचे राजदूत यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही धमकी दिली। अमेरिकेकडून पुन्हा हल्ल्याची कोणतीही लक्षणं दिसतात अभूतपूर्व क्षेपणास्त्र हल्ले केले जातील असं त्यांनी स्पष्ट केलं। हे हल्ले इतिहासातील सर्वात मोठे असतील असा दावाही करण्यात आलाय। तसंच इस्रायल आणि अमेरिकेचे आखातातील तळ हे लक्ष्य असतील असा इशारा इराणकडून देण्यात आलाय। इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराक्ची हे पाकिस्तान किंवा ओमानमध्ये अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा करणार नाहीत असं इराणच्या संसदेचे उपाध्यक्ष अली निगझात यांनी स्पष्ट केलं। विशेष म्हणजे अणुप्रश्नावरही अमेरिकेशी कोणत्याही प्रकारच्या वाटाघाटी होणार नसल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं। हॉर्मुझची सामुद्रधुनी इराणच्या जलसुरुंगांनी मुक्त करण्यासाठी अमेरिकेनं जोमानं प्रयत्न सुरू केले। या अंतर्गत अमेरिकेनं तब्बल 19 युद्धनौका हॉर्मुझ सामुद्रधुनी आणि पर्शियाच्या आखातात तैनात केल्यात। अत्याधुनिक सोलार आणि लेझर तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं सुरुंग शोधून ते निकामी केले जात आहेत। अमेरिका इराण शांती वार्ता फिसकटल्याच्या पार्श्वभूमीवर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू लवकरच अमेरिकेचा दौरा करण्याची शक्यता वर्तवली जाते। या दौऱ्यात लेबनॉनसोबतच्या शस्त्रसंधीवर महत्त्वपूर्ण चर्चा होण्याची शक्यता आहे। अमेरिकेतच लेबनॉनच्या अध्यक्षांची भेट घेण्याचीही चिन्ह दिसत आहेत। मात्र या दौऱ्याची नेमकी तारीख अद्याप निश्चित नाही।